हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. श्री स्वामी समर्थ. तर मी भाग्यश्री, मी तुमचे सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कास्ट आयरनच्या तव्याला कसं सीझन करायचं. कास्ट आयरनची भांडी आपल्या घरात आल्यानंतर आपल्याला ते कसे यूज करायचे आहे किंवा त्याची काळजी आपल्याला पुढेही कशी घ्यायची आहे, जेणेकरून ते लॉंग लाईफ आपल्या घरी राहतील. तर मी अमेझॉनमधून हा तडका पॅन ऑर्डर केलेला आहे. माझा जो तडका पॅन होता तो खराब झाला होता. माझी खूप कधीची इच्छा होती की मी खूप असा छान मस्त असा तडका पॅन घ्यावा. असं मी पितळाचा किंवा तांब्याचा घेणार होती, पण मग नंतर मला हा पॅन दिसला, याचा शेप आणि कास्ट आयरन म्हटल्यानंतर तर मी पण त्याची खूप फॅन आहे, म्हणून मग मी हा अमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे. तर तो येताच बरोबर सर्वात पहिले आपल्याला त्याला स्क्रबर आणि सोपने आपल्याला त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून झाल्यानंतर त्याला पुसून त्याला सर्वीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. पूर्ण जागेवर तेल लावून झाल्यानंतर आपल्याला याला गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजेच आपण त्याला सीझन करतो आहे. हा तडका पॅन आपण इंडक्शनवरही यूज करू शकतो, म्हणजे खूपच हेल्दी चॉईस आहे हा पॅन घेणं म्हणजे. पण खूप जास्त जड आहे, जवळजवळ 1 किलो वजन आहे या तडका पॅनचं. जेव्हा आपण याच्या सरफेसला तेल लावतो तेव्हा याला नॅचरल नॉनस्टिकी फिनिश येते. ऑलरेडी हे प्री सीझन असतात, पण तरीही आपण एकदा परत यूज करण्याच्या पूर्वी असं करून घ्यायचं आहे. याला आपण लो फ्लेमवरही ठेवू शकतो, मीडियम फ्लेमवरही ठेवू शकतो. नॉनस्टिकमध्ये जसं आपल्याला फक्त वुडन यूज करावं लागतं, तसं याच्यात आपण मेटलचं स्पॅच्युलाही यूज करू शकतो. आता छान तेल लावून झाल्यानंतर याला मस्त मीडियम फ्लेमवर छान गरम होऊ द्यायचं आहे. आणि गरम झाल्यानंतर एका छान मस्त कोरड्या जागेवर त्याला थंड व्हायला रात्रभर राहू द्यायचं आहे. मग नेक्स्ट डेपासून आपण त्याला यूज करू शकतो. आणि यूज करून करून जर त्याची अशी शायनिंग गेल्यासारखं वाटत असेल, असं डल वाटत असेल, तर परत त्याला ऑइलनी सीझन करून घ्यायचं. आता दुसऱ्या दिवशी मी या पॅनला पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि इथे मी ॲप्लाय करायला घेतलेला आहे. खूप 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 सॅटिस्फॅक्शन वाटलं मला याला यूज करून. जवळजवळ 1 kg वेट असल्यामुळे आपली एक प्रकारे किचनमध्ये वेट लिफ्टिंगही होऊन जाते. याच्यामुळे खूप अशी पारंपरिक नॅचरल फिलिंग येते याला यूज करताना. फक्त जेव्हा आपलं यूज करून होतं, जेव्हा आपण त्याला धुवून टाकतो, तर त्याच्यानंतर त्याला एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावर असं जंगल्यासारखे डाग पडतात ना, तसे पडणार नाही. लोखंडावर जेव्हा पाणी साचतं तेव्हा त्याच्यावर जसे डाग पडतात ना, तसे पडू शकतात जर आपण याला ओलं तसंच ठेवून दिलं तर. त्यामुळे धुतल्यानंतर लगेचच त्याला पुसून घ्यायचं. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.